एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. ए दिग्या, खायला नाही माचाला दिले ते आंबे. म्हणजे कसा खायचा? अरे रस काढ त्याचा. कसा खायचा काय? या घनामुळे ना आपल्याला काही पण काम करावं लागतंय. बघ ना, आपण त्याला काय शिकवायला गेलो ना आपल्यालाच उलटलं सगळं. हो ना. ठीक आहे, हे एवढंही काय वाईट नाहीये ना. कोळी चोखायला मिळतं आपल्याला. मला एक सांग, आपण जर का घनामुळे बदलू शकतो तर तो त्याचा निर्णय आपल्यामुळे का नाही बदलू शकत? अरे दादानीच हात टेकले तिथे आपण काय करणार? दादानी हात टेकले, तूही मॅच दिले सोडून. दिग्या, आपल्याकडे अजूनही असा एक प्लेअर आहे जो घनाची विकेट काढू शकतो. तू? मग राधा? नाही नाही नाही, ती आधीच फील्डवर पण आलेली नाही. द ग्रेट माई काळे. माई? ती कशी विकेट घेईल? हीच घेईल. हीच घनाला थांबू शकते अमेरिकेला जाण्यापासून. आणि त्यातून माईला जर का कळलं ना हे सगळं तिच्यापासून लपून ठेवलं होतं तर ती भडकेलच. हे पण माई नको, ती परत आपल्यालाच कामाला लावते राव. माऊनी पण काय काम दिले बघा, आंबे कसले पिळायचे राव. अरे कोणी माझ्या मित्रांनी पाहिलं ना तर चितू येईल रे माझी समाजात. मी असं हसतील मला. जाऊ दे रे, सोड त्या रसाचं. आपल्या पुढचं टास्क खूप मोठं आणि कठीण आहे. घनाला अमेरिकेला जाण्यापासून परावृत्त करायचंच, हुक और क्रुक. माई नको. मागची आठवतं ना मी घनाला किती कन्व्हिन्स केलं होतं माईच्या आग्रहाखातर की विधीपूर्वक लग्न कर, विधीपूर्वक लग्न कर. जमलं की तुला? अरे तेव्हा ठीक होतं, पण आता अमेरिकेच्या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह झालाय रे तो. मी नुसतं अमेरिकेतलं म्हटलं ना तरी तो हा करून येईल अंगावर माझ्या. ठीक आहे, राष्ट्र संकटात आहे आणि त्यावेळेला छोटी मोठी बलिदानही द्यावीच लागतात. पण मीच का बलिदान द्यायचं? कारण तू श्रावण बाळ आहेस. कोणी सांगितलं? तू माईला जाऊन हे सगळं सांग, मग तू मला येऊन सांग माई काय म्हणते ते. मग मी तुला सांगेन पुढे काय करायचं ते. मग या सगळ्यात तू काय करणार? मी सल्लागार आहे तुझा दिग्या, मी तुला सल्ले देणार. मग ऐक, तू काय कर, तू स्वतःला सल्ला दे आणि तुझंच ऐक. दिग्या, राज्य करतायस तू? काय सांगतोस? तू माझा अकबर आणि मी तुझा बिरबल. तू या घरातला कर्ता पुरुष आहेस. तू माईला जाऊन हे सांग, तोपर्यंत मी उरलेल्या कोळी चोखतो, रस काढतो. तुझ्यासाठी एक वाटी स्पेशल रस. तुझ्याकडून? माऊकडून. तुझ्या माऊकडून. जो कर सके ना कोय वो माई से ही होय. कामात नाही आहेस ना राधा? हो आहे. नक्की? दिसत नाहीये? डोळ्यांना जे दिसतं ते नेहमी खरं असतंच असं नाही. मला मान्य आहे की प्रेम आंधळ असतं, पण लग्नानंतर तरी डोळे उघडायला हवेत ना. माझ्या डोळ्यांना आता एकच गोष्ट दिसतीये मानव. कोणती? काम. घाणेरडे चॅक 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 आवाज करू नको. माझं डोकं आधीच आऊट झालंय. आता डोकं आऊट होण्याची नाही, नीट डोक्याने विचार करण्याची वेळ आली आहे राधा. माझी एक मैत्रीण होती. बाप रे, तुला मित्रमैत्रिणी आहेत? कसं काय सहन करतात रे तुला? प्रश्न माझा नाहीये राधा. नाही, मला सहन करणं सोपं आहे, पण संकटांना सामोरं जाणं कठीण आहे राधा. तुझ्यापेक्षा मोठं संकट काय असू शकतं मानव? ओ
हजर जबाबी आहे सांगू. नाही म्हणजे एवढ्या टेन्शन मध्ये एवढ्या संकटात सुद्धा तुझी विनोद बुद्धी शाबूत आहे ना राधा. हे तुझं वेगळेपण आहे. ए तुला कळत नाही का रे मला? हा, इतके वेळा मी तुझा अपमान करते तरी परत परत येतोस मला त्रास द्यायला. कारण मला तुझ्याबद्दल काळजी वाटते राधा. हो, माझी जी मैत्रीण होती ना ती नवऱ्यावर खूप प्रेम करायची. संसारात खूप रमली होती, ती खुश होती. तिने तिच्या मोबाईल मध्ये तिच्या नवऱ्याचं नाव आमचे आहो असं सेव्ह केलं होतं. आणि तिला उत्सुकता होती की माझं नाव नवऱ्याने काय सेव्ह केलं असेल. म्हणून तिने बघितलं तर नवऱ्याने तिचं नाव माय लव्ह असं सेव्ह केलं होतं. पण फोटो दुसऱ्याच मुलीचा होता. ती फ्रस्ट्रेट झाली, डिस्टर्ब झाली. तिला सायकियाट्रिस्ट कडे न्यावं लागलं राधा. ए बघ मानव, तुझ्या मैत्रिणी, त्यांचे नवरे आणि त्यांची अफेअर्स या विषयावर मला काही PhD वगैरे करायचे नाही. सो मला डिस्टर्ब करू नकोस. तू आता इथनं जा प्लीज. तू इथनं जा, नाहीतर मी किंचाळे ना मानव. ओके ओके राधा. मला वाटलं नव्हतं राधा तुझा एवढा संताप होईल म्हणून. हम आपके खातिर कहते गए कुछ अनकही बातें, लेकिन आपने जो सुना वो कुछ और था राधा. डो नॉट डिस्टर्ब प्लीज. कुणाचा फोटो ठेवलाय घनश्यामनी? मला काय करायचं? अहो बरं झालं आलात. आधी घनाला फोन करा आणि त्याला म्हणो राधा वाट बघते त्याच्या फोनची. ते मला माझं फोल्डर सापडत नाहीये. अहो आहे तिथेच आहे तो. मला नाही सापडते, तू दे ना. हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. काय आहे? अपूर्वाई क्लबची मेंबरशिप. काय? अपूर्वाई क्लब म्हणजे यात काय असतं माहितीये का, सुरुवातीला मेंबर होण्यासाठी पैसे भरायचे आणि नंतर दरमहा थोडे थोडे पैसे भरत राहायचे. म्हणजे मग आपल्याला पॉइंट्स मिळतात आणि त्या पॉइंट्सच्या आधारावर आपण फिरायला जाऊ शकतो. म्हणजे 4 पॉइंट्स मिळाले तर गोवा, 8 पॉइंट मिळाले तर मलेशिया. काय तुम्ही म्हणताय मला काही कळत नाहीये. मी काय सांगते तुम्हाला, राधा घनाच्या फोनची वाट बघतीये. अगं यात न कळण्यासारखं काही नाहीये. थोडक्यात काय, आपण दर 6 महिन्यांनी फिरायला जाणार. फिरायला? त्याच्यासाठी एवढे पैसे घालायचे? अहो आता तर केरळला जाऊन आलो ना आपण. अगं त्यामुळे तर मला ही कल्पना सुचली. लग्न झाल्यानंतर तुम्हाला नेहमी म्हणायचीस आपण कुठेतरी फिरायला बाहेर जाऊया आणि मी त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करायचो. पण केरळला जाऊन आल्यानंतर मला जाणवलं की आपल्या दोघांसाठी एकत्र फिरायला जाणं किती आवश्यक आहे. अगं जगामध्ये खूप सुंदर सुंदर जागा आहेत. कुठं पाहिलेत आपण त्या. म्हणजे आयुष्यातला तेवढा वेळ आपण वायाच घालवलाय की. अहो हे तुम्हाला सगळं आत्ता कसं सुचतंय? घरात आता महत्वाचा प्रश्न कुठला आहे? घना तूच बघ. आता समजा आपण केरळला न जाताच घनाचं हे अमेरिकेचं प्रकरण माझ्या कानावर आलं असतं, माझी केवढी चिडचिड झाली असते की नाही. पण आता केरळला जाऊन आल्यानंतर माझ्यात बदल झाला. मी शांत झालो. आता मी सगळ्या गोष्टींकडे तटस्थपणाने पाहू शकतो. आलं लक्षात. हो पण त्यासाठी एवढे पैसे आत्ता गुंतवायचे याची काही गरज आहे का? हे बघ, लोक गुंतवणूक करतात. कोणी जमिनीत पैसे गुंतवतात, कोणी शेअर मार्केटमध्ये गुंतवतात आणि कालांतरानं त्याला जास्त पैसे मिळतात, मान्य. पण ही गुंतवणूक आहे ना, सुखाची गुंतवणूक आहे. याचे रिटर्न्स इमिजिएट, तात्काळ असतात. म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी तरी तो अमूल्य आहे ना. आणि तो आनंद मला नेहमीसाठी जपून ठेवायचा आहे. मला कळतंय हो, पण अजून वळत मात्र नाहीये.
हाय. ए नमिता, मला पण थोडी कॉफी दे ना प्लीज. अगं खूप गर्दी होती तिकडे. मला वाटलं की लवकर संपेल. एक मिनिट. काय करतेस तू सोनिया? हे शॉपिंग हो तुझ्यासाठी. हो हे पण हे पुरुषांचे शर्ट्स आहेत राधा. हो ना. मग मी घालेन का हे? मुळात प्रश्न चुकीचा आहे ना. कोणासाठी केली आहे ग शॉपिंग? सोनिया कॉमन सेन्स आहे. हे पुरुषांचे कपडे मी कुणासाठी घेणार? तुझ्या जीजसाठी, घनश्यामसाठी. हो राधा, हा पण जीज नाही घालत असे कपडे. ते ना असे मस्त फंकी कपडे घालतात. म्हणूनच त्याला थोडीशी शिस्त लावणार आहे मी. एक कपडा धड नाहीये घनश्यामकडे. पण ते घालतील हे कपडे? नाही म्हणजे त्यांच्या टाईपचे नाहीयेत ना, आणि नाही घातले त्यांनी तर. सोनिया किती प्रश्न पडतायत ग तुला. हे कपडे मी घेतले ना तेव्हा सुद्धा एवढे प्रश्न नाही पडले मला. तुला फक्त बघताना एवढे प्रश्न पडतायत. नाही घातले ना घनश्यामने हे कपडे तर मी देऊन टाकेन कोणाला तरी. हा गॉट इट. थँक गॉड. चल आले. ज्याच्यासाठी घेतले त्यालाच देशील ना. अगं खूप. खरं बोलतोयस? अगं हो, मी खोटं का बोलेन? खूप खरं सांगतोय. मी तुला ना खूप मिस केलं. त्यातून तुझ्यापासून मी 2 दिवस दूर होतो. त्यात माझा फोनही पाण्यात पडला. मी तुला कॉन्टॅक्टच नाही करू शकलो. खरं सांगतोय मी. मी खूप अस्वस्थ झालो होतो ग. तेव्हा मला जाणवलं खूप की मला ना तुला आतून भेटायची इच्छा होती. तुला माझं इन्स्पिरेशन आहे. तू आहे ना माझा सोनचाफ आहे. हसू नको. तुला कळतंय का मी काय म्हणतेय? समजतंय की. काही समजत नाहीये तुला. प्रभात, मला असं वाटलं की आता आपल्यातलं सगळं संपलं. अरे ए रेडी, असं काय बोलते? आपल्यातलं संपलंय वगैरे? हा तू जर मला सोडून गेलीस ना तर मी 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 बालब्रह्मचारी राहीन ना. काय असेल? मी बालब्रह्मचारी राहीन. कसं असेल बालब्रह्मचारी? सॉरी, पण तू खरंच लहान मुलासारखा आहे सर. एका क्षणात रागवतोस काय, परत नॉर्मलला काय येतोस, आणि डम पण आहेस थोडासा. तू डम नाही हा प्लीज. पण ना मला या 2 दिवसात कळलंय की आपल्या घरच्यांचा किती जीव असतो रे आपल्यावर, आणि आपण किती छोट्या छोट्या कारणांसाठी त्यांना दुखवतो रे. हो ना, पण आपण नाही दुखवायचं. आपण ना लवकरात लवकर घरी सांगूया. हा, हेच मी सांगितलं तर चिडलास ना माझ्यावर. मी तर कधीपासून वाट बघतेय, कधी एकदा तू घरी येशील आणि मला मागणी घालशील. येईल लवकर ये. माझं थोडं काम आहे, ते आटोक्यात घेतो आणि मग लगेच येतो. तुला माहितीये, गेल्या 2 दिवसात मला एकही कविता झालेली नाहीये. साधी विरहाची पण नाही. हो असं झालं? हो. डोंट वरी, आता मी आलोय ना, आता खूप कविता होतील तुला. मला असं वाटतं की मला आता परत कविताच पुरायला लागली. म्हणजे चारकोलच्या अंधुक अस्पष्ट रेषा कागदावरती गडद गडद होत जातील, आणि मग एक मस्तपैकी चित्र उमटायला लागेल कागदावर. कोणाचं? एक वेडा माणूस. त्याचे गाल ओढले की लाल लाल होतात, आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं ना की तोच लाजतो. हा माणूस कोण आहे? तू दुखता ना. प्रेमात दुखलंच पाहिजे. या गाल लाल झाले. तू लाजतोस? नाही लाज नाही. हो गप ना. लाजतोस तू. गप ना. ओ सॉरी. हा इकडे पण संधी आहेत. आम्ही थकलो. आता तुम्हीच बघा समजावून. मी काय समजवणार? तुम्ही काही समजवा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. वहिनी, हा ना. नाही ठीक.
पेपर जरा उचलता का प्लीज? थँक्स. कपडे आहेत घनश्यामचे सगळे? हो. बरं झालं तुम्ही सांगितलं जायला वेळ आहे म्हणून. म्हणजे नवीन कपडे घेता आले ना, नाही तर जुने द्यायला लागले असते. हो. घनश्यामला सांगा मी घेतलेत म्हणावं कपडे नवीन. बर. नाही तर त्याला वाटेल की कोणाचे कपडे पाठवलेत असे. आणि त्याला सांगा की फोन कर मला एखादा, म्हणजे साईज बरोबर आहे ना कपड्यांचा ते मला कळेल. वहिनी तुमचा निरोप नक्की देतो घनाला. थँक्स. एक 5 मिनिटं थांबा, आई एक डबा घेऊन येतात तर. नाही वहिनी प्लीज, काहीच घाई नाहीये. आपला वासू आहे ना ऑफिस मधला, ऑफिसमध्ये वासू आहे. तुम्ही सांगितलं मला सकाळी वासू. सांगितलं का मी तुम्हाला? हा तो वासू आहे. उद्या सकाळी फ्लाईट आहे त्याचं. टेक ऑन टाइम, काहीच प्रॉब्लेम नाहीये. बाकी वहिनी आय एम व्हेरी हॅपी फॉर घना. इतकी वर्ष प्रयत्न करतोय तो, म्हणजे माझ्या समोर त्याने एफर्ट्स घातले आता सगळे. माझ्या मते ही आयुष्यातली त्याच्या अत्यंत उत्तम अशी ऑपॉर्च्युनिटी आहे. शेवटी वहिनी इथे ठेवलंय काय? सगळं तिथे आहे. पर्क्स, हेवी पॅकेज, कम्फर्ट सगळं तिथे आहे. इथे काय करप्शन, स्कॅम्स. तेच तर. त्याला कोण सांगणार ना, पण त्याला कोण सांगणार? ठेवा ना डबा. हा इकडे पण संधी आहेत. आम्ही थकलो आता तुम्हीच बघा समजावून. मी काय समजवणार? तुम्ही काही समजवा. असं कसं? आपण आता बोललोय ते समजावा ना तुम्ही हवं तर. आपण हो समीर, हो खरंच तू जरा सांग त्याला. हो सांगतो. बरं झालं तू आता परत आलास ते. तू आता थांबतोस का? जेवूनच जा हवं तर. जेवण हो नाही, निघतो मी. कारण का तो वासू उद्या सकाळी चाललाय तो, त्यामुळे आज रात्रीच देतो ना त्याला बॅग. असं म्हणतोस? येतो मी. ये परत ये. हो नक्की नक्की येतो. थँक्यू. काय म्हणत होता ग तू? हे ना, हा तेच की आपल्या देशात काही कमी संधी उपलब्ध आहेत का? हो ना. बघ अख्ख्या या जगाला कळतंय घनाच्या डोक्यात कधी प्रकाश पडणार आहे कोणास ठाऊक. कोणाचा फोटो बना? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. समीर येऊन गेला बर का. घनाची बॅग घेऊन गेला तो. आणि राधाने ना घनासाठी खास शॉपिंग केलं. नवीन कपडे घेतलेत त्याच्यासाठी. अहो मला ना राधाच्या मनात नेमकं काय आहे ते कळत नाही हो. कारण समीरला ती म्हणाली की तुम्ही जरा समजावा घनाला, इथे काही कमी ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत. एक नक्की, कुहू नॉर्मलला आली नाही फार बरं झालं. खरं तर आपण पेढेच वाटले पाहिजेत. पोरगी बिचारी एवढी रुसून बसली होती, तिची समजूत कशी काढावी हेच मला कळत नव्हतं. हो ना, कुणालाच समजत नव्हतं. पण राधाने समजूत काढली की नाही तेव्हा कळी खुलली तिची. काय ना हो, कुहूच्या बरोबरीचं कोणीतरी आलं ना घरात, ते फार बरं झालं. हो पण कुहूला काय झालं होतं तू विचारलंस का? हो विचारलं की, पण तिने जे सांगितलं ते मला काही कळलं नाही. काय पायात काटे रुतलेत, केसात गुंता झालाय आणि मोगऱ्याचा सुवास हरवलाय, म्हणजे काय मला काही कळलं नाही. पण राधाशी काय ते मनातलं बोलली ती. हा, कुहू राधाशी मनातलं काय बोलली ते जाणून घेतलंस का? ते सांगते तुम्हाला नंतर. पण आपण राधाचे आभार मानायला पाहिजेत की नाही. खरंच खूप गुणी आहे मुलगी हो. घरातल्या म्हणजे कितीतरी जबाबदाऱ्या न सांगता तिने घेतल्या आहेत. आणि सगळ्यांचं मन जाणते ती. म्हणजे अगदी गंमत म्हणजे यानापासून ते माईंपर्यंत सगळेजण तिच्याशी आपलं मन मोकळं करत असतात. उल्काचं आणि तिचं सुद्धा छान जमतं राधाचं. सगळ्या घराला अगदी सवय लागली आहे
राधाच्या इथे असण्याची. उद्या तिच्या वाचून कसं होणार आपलं? मला आठवलं, मला भूक लागली. जेवण तयार असेल ना? मला समजतंय, मला हा विषय काढूच द्यायचा नाही असं तुम्ही ठरवलेलं आहे. पण मी तुमच्याशी सुद्धा नाही का बोलायचं? सगळं मनात दडपूनच ठेवायचं? ज्या गोष्टी बोलल्याने मनाला आनंद होतो त्या गोष्टी बोलाव्यात. ज्या गोष्टी बोलल्याने मनाला क्लेश होतात, यातना वाढतात, त्या गोष्टी कशाला बोलायच्या? कुहू नॉर्मलला आली, हा आनंद आता माझ्यासाठी लाख मोलाचा. काय चाललंय माझं? घनश्यामने स्वतःच्या कपाटात कुणाचा फोटो ठेवावा हा सर्वस्वी घनश्यामचा प्रश्न आहे. माझा काय संबंध? मी काय एवढी अस्वस्थ होती? कुणाचा फोटो पण हा? एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.